मराठी चित्रपटसृष्टीत सध्या देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे। अवघ्या 20 दिवसात तब्बल 75 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर नवा विक्रम प्रस्थापित केलाय। या भूतपूर्व यशानिमित्त नागपुरात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी प्रवीण तरडे यांनी सर्वांचे आभार मानत आनंद व्यक्त केला। देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची या चित्रपटाला राज्यभरातील प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। प्रदर्शनानंतर अवघ्या 20 दिवसात चित्रपटानं 75 कोटी रुपयांचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचलाय। या यशानिमित्त नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी चित्रपटाच्या यशामागील प्रवास उलगडला। प्रेक्षकांनी चित्रपटावर दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी निर्माते कैलाश वाणी यांनीही चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल आनंद व्यक्त करत हे यश संपूर्ण टीमच्या मेहनतीचं फळ असल्याचं सांगितलं। देऊळ बंद 1 बनवला, काहीतरी आपण एक अध्यात्म आणि विज्ञान दाखवलं होतं त्याच्यामध्ये। आपण ज्या समाजात जन्म घेतला त्या समाजात आपलं काहीतरी देणं असतं, म्हणून आम्ही हा शेतकऱ्यांचा विषय निवडला। शेतकऱ्यांचा विषय निवडायचं एवढं कारण की जे शेतकऱ्यांची जी नकारात्मक भूमिका जी आहे प्रत्येकाच्या मनामध्ये ते घालवण्यासाठी आम्ही हा देऊळ बंद 2 बनवला। आणि खूप आनंद वाटतोय की कारण की सर्व प्रेक्षकांनी रसिक प्रेक्षकांनी आपल्या देशातल्या विविध भागातल्या लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि आता तो 75 कोटीपर्यंत आत्ता पोहोचला। आता तो 100 कोटीपर्यंत जाईल तो, कारण की स्वामींचीच कृपा आहे, स्वामींच्या आशीर्वादामुळेच हे शक्य आहे। पत्रकार परिषदेत नागपूरचे कलाकार मुकुंद वसुले यांनीही UCN सोबत संवाद साधला। नाटकातून काम करणं म्हणजे तुम्हाला अभिनयाच्या मुळाशी तुम्ही जाऊ शकता। तुम्हाला ते सगळं तिथे कळतं की तुम्हाला चालायचं कसं, बोलायचं कसं, बघायचं कसं, डोळ्याचा कसा वापर करायचा। नुसता पॉज जो आहे, एखाद्याने प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या फक्त नजरेकडे बघायचं तुम्ही, कदाचित त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या नजरेतून सुद्धा मिळू शकतं। तर नवोदितांना सांगायचं तात्पर्य की तुम्ही नाटकातून कामं करा, अगदी उडान घेऊ नका। तुम्ही बेस पक्का झाला म्हणजे मग तुम्ही कुठेही पोहू शकता ना, डबक्यातच पोहत राहाल आणि तेवढ्यातच समाधान मानाल तर उद्या तुम्हाला मोठ्या वाहत्या प्रवाहामध्ये तुम्ही नाही पोहू शकणार। दरम्यान प्रवीण तरडे यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी एकता भेलोंडे यांनी। देऊळ बंद 2 चित्रपट इतका गाजलाय आणि तो कोणामुळे गाजलाय ते म्हणजे आपले प्रवीण तरडे सर, आणि आज ते आपल्या सोबत आहेत। सर, पहिले तर तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि चित्रपटाला इतका यश मिळालं आहे, तुम्हाला कसं वाटतं? खूप समाधान वाटतं। याचसाठी केला होता अट्टाहास, प्रत्येक शो हाऊसफुल व्हावा असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं, जे माझ्या बाबतीत सध्या चालू आहे। थँक्यू सो मच सर। आणि मला एक तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्ही नागपूरच्या अपकमिंग कलाकारांना काय मेसेज द्या? मी एकच सांगेल की आपली माती, आपली भाषा ह्याच्यावरती प्रेम करा। जिथं कुठं तुम्ही ज्या ज्यावेळी कला सादर कराल त्यावेळी त्या कलेत नागपूर दिसलं पाहिजे। ज्या ज्यावेळी तुमच्या कलेत, वागण्या बोलण्यात, विचारात नागपूर दिसेल, तुम्ही आपोआप सगळ्या महाराष्ट्राचे लाडके व्हाल, कारण आधी तुम्ही तुमच्या शहराचे लाडके झाले पाहिजे। धन्यवाद सर, धन्यवाद। आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद एकता, खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच सर।